प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये अनेक परिवारांना जाता आलं नाही। त्या कुटुंबातील व्यक्तींना देखील पवित्र गंगाजलाचं पूजन करता यावं, तसेच पवित्र त्रिवेणी संगम येथील पाण्यानं स्नान करता यावं यासाठी आज नंदुरबार येथे प्रयागराज येथील त्रिवेणी संगम मधील पवित्र गंगाजल महाकलशाची महापूजा आणि महाआरती नंदुरबार येथे करण्यात आली। हजारो जोडप्यांच्या उपस्थितीमध्ये पूजा आणि महाआरती करण्यात आली। या महाआरतीला माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, माजी आमदार शिरीष चौधरी हे देखील सपत्नीक सहभागी झाले होते। यावेळी जिल्ह्यामधील शेकडो संत महात्मा या महाआरतीला सहभागी झाले आणि प्रथमच कुंभमेळ्यातील त्रिवेणी संगमावरील पवित्र अशा गंगाजलाचं महाकलशाचं पूजन यावेळी करण्यात आलं। नंतर महाआरती देखील करण्यात आली। यावेळी उपस्थित भाविकांना पवित्र अशा गंगाजलाच्या बॉटल्सचं वाटप करण्यात आलं। जवळपास 1 लाख गंगाजलाच्या बॉटल्सचं वाटप यावेळी करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं। या कार्यक्रमामध्ये हजारो भाविक सहभागी झाले आहेत। आमंत्रित केलं होतं, पण त्याचे कार्यक्रम दुसरीकडे होते। आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही, पण त्यांनी आपल्याला शुभ संदेश पाठवला आहे। एक चांगलं उत्तर काय अनुलोम आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून होत आहे, त्याला त्याने शुभ संदेश दिला आहे। थोड्या वेळाने त्याचा शुभ संदेश आपल्याला या ठिकाणी ऐकायला जाईल आणि त्यामुळे सरकार मागे आहे, आपल्या जनता मागे आहे, त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही याची ग्वाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आणि त्यामुळे आपण आलेल्या सर्व श्रद्धाळूंचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि हे स्वागत करत असताना आपल्या सर्वांचं पापक्षालन होईल अशी विश्वास व्यक्त करतो आणि साधू संतांच्या या सर्वातून आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळेल आणि आपण चांगल्या मार्गाला लागाल आणि आपलं आयुष्य चांगलं जाईल याच्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो।